नागपूरमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना गेल्या एका वर्षात महाराष्ट्रात जातीवाद वाढवणे, कायदा सुव्यवस्थेची घसरण, सरकारी जमिनींची विक्री आणि माफिया राज वाढवल्याचा आरोप केला गेला। महाराष्ट्राचा कारभार दिल्लीच्या निर्देशावर चालत असून खरे मुख्यमंत्री अमित शहा आहे, तर फडणवीस फक्त रबर स्टॅम्प असल्याचं त्यांनी म्हणाले। राज्यात हत्याकांड, मंत्रिगृहांशी संबंधित वाद, पोलिसांचा निष्क्रियपणा यामुळे सरकार लाचार व निर्लज्ज ठरल्याचं सपकाळ यांनी स्पष्ट केले। लोढांच्या वक्तव्यामधून फडणवीस यांचा अहंकार उघड होत असल्याचंही ते म्हणाले। आणि गेल्या एक वर्षाचा मागे वळून जर आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला काय दिलं? या एक वर्षात अराजकता, द्वेष, मत्सर, जाती जातीतले भांडणं, कायदा व सुव्यवस्थेची लष्करं टांगल्या जाणं, सरकारी जमीन विकणं, मुंबई ही उद्योगपतींच्या घशात घालणे, याकरताच हे वर्ष एक दुर्दैवाने लक्षात राहील। यासोबतच माणूस किती खोटा बोलू शकतो याची देखील परिसीमा सरकारच्या पातळीवर ज्यावेळेस ओलांडल्या गेलेली आहे, त्याचं सीमोल्लंघन झालेलं आहे। निवडणुकीत दिलेल्या आश्वासनापैकी एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही। आणि एवढंच नाही तर आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान हा दिल्लेश्वरांकडे गहाण हा देवेंद्र फडणवीसांनी ठेवलेला आहे। 2014 ते 19 चे देवेंद्र फडणवीस आपण महाराष्ट्राने बघितले, मात्र आता एकदम वेगळाच एक व्यक्तिमत्व त्या ठिकाणी बसलेलं आढळून येतं, ज्यांना काही महाराष्ट्राच्या विकासासाठी योगदान देण्याची त्याची तयारी नाही, कुठल्याही प्रकारची सभ्यता, लोकशाहीचे संकेत पाळण्याची त्यांची तयारी नाही। आणि महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री जे आहेत ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे आहेत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत। आणि हे या ठिकाणी केवळ रबर स्टॅम्प म्हणून काम करत आहेत असं देखील चित्र आहे। युती आघाडी कोणाशी करायची नाही करायची हे अमित शहाजी ठरवतात, कोणाला कोणतं खातं द्यायचं हे अमित शहाजी ठरवतात, कोणत्या जिल्ह्यातला कोण पालकमंत्री होणार हे अमित शहाजी ठरवणार। आणि यांना सातत्याने महाराष्ट्राच्या धोरणात्मक निर्णयाकरता दिल्ली गाठावी लागते। हा अशा पद्धतीने महाराष्ट्राचा स्वाभिमान हा गहाण ठेवलेला आहे। सरकारच्या पातळीवर तर अनेक गलतान कारभार आहेत, वैयक्तिक ज्या शुभ जे आहे ते वैयक्तिक नाही, महाराष्ट्राचं चांगलं व्हावं, विदर्भाचं चांगलं व्हावं ही असणारी त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि त्याकरिताची शुभेच्छा आहे। आणि जी लोकशाहीची जी पायमल्ली सुरू आहे त्याचा निषेध होता आणि आहे। सपकाळ साहेब, तुम्ही असेंब्लीमध्ये कोणते इश्यू उचलणार आहेत? तुम्ही जे सांगितले हे उचलणार आहे? आमचे विधानसभा सभागृहाचे आमचे गटनेते जे दोन्ही सभागृहाचे ते या संदर्भात निवेदन करतील आणि या संदर्भात आदरणीय विजय वडेट्टीवार। लोकवाहिनी मीडियासाठी अविनाश तोतडेची रिपोर्ट, नागपूर।